दिवसाला त्यांनी 2 उपमा दिल्यात. त्या 2 उपमांचा विचार मांडतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा माझा दिवस सोन्याचा आहे. एखादी वाईट घटना घडली ना, वाईट, त्याला लोक काळा दिवस म्हणतात. हे काळा दिवस आहे. ज्ञानेश्वर महाराज इतके मोठे होते की त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंददायी दिवस उजाडला, त्याला त्यांनी उपमा दिली ती सोन्याची दिली. आज माझा दिवस सोन्याचा आहे. खरंच हा अभंग सांगायला मला 2 तास फारच अपुरे आहेत. फक्त मी मांडून जातो, अगदी संक्षेपानं मांडतो, कारण मला हे सुद्धा आत्मभान आहे की माझ्या समोर बसलेला कान 100 वर्षाचा कान आहे. त्या कानात काय टाकायचं हे मला कळण्यासारखं आहे. त्याचं आत्मभान मला आहे. 100 वर्षाचा कान जर प्रगल्भ असेल तर त्याला काय सांगितलं पाहिजे. फक्त एक झलक म्हणून सांगतो, छोटी. कुणी अन्न नाही वाढलं ज्ञानेश्वर महाराजांना. मधुकरी वाढली तर ती खाऊ नाही दिली. असं जीवन वाट्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या आलं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आज शताब्दी साजरी होत असताना अंतःकरणाला निश्चित स्वरूपानं ती खंत आहे की आम्ही सगळे लोक भरल्या पोटी ज्ञानेश्वरी सांगतोय, त्यांनी मात्र ती उपाशी पोटी सांगितली. अजून सांगू, त्यांनी उपाशी पोटी ज्ञानेश्वरी सांगितली आणि काही लोक ज्ञानेश्वरीवर पोट भरतायत. ही किती दुर्दैवाची गोष्ट. कधीतरी त्याचा विचार होईल का नाही. खायला कोणी दिलं नाही, राहायला घर नाही, गवताची चंद्रमौळी झोपडी बांधून ही 4ही मुलं राहत होती की ज्या झोपडीतून अंथरुणावर पडलं तर बाहेरचा चंद्र दिसत होता. अशा छोट्याशा झोपडीत राहणारी मुलं, पण कल्पना केली ती सोन्याची केली. ऐकायचंय? हे सांगताना माझ्या अंगाला रोमांच आले. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना एका अभंगात असं म्हणतात, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ, पाहुणे पंढरे राहू घरा काही येती. हे नुसतं ऐकलंय तुम्ही लता दिदीच्या तोंडातून, पण कधी विचार केला कल्पनाशक्ती किती अफाट आहे की पांडुरंगाचा निरोप सांगणारा जर कावळा मला भेटला आणि त्यांनी जर शकून सांगितला की पांडुरंग परमात्मा येणार आहे, असा जर शकून सांगितला तर मी त्या कावळ्याच्या पायामध्ये सोन्याचा तोडा घालीन. हे ज्ञानेश्वर महाराजच म्हणू शकतात, अन्यथा कोणी नाही म्हणू शकत. महाराज कल्पनाशक्ती किती अफाट आहे. आता कल्पना वास्तवात कशी आहे की कावळा तो केवढा, त्याचा पाय तो केवढा. इथे सुवर्णकार बसलेत, कावळ्याच्या पायाचं माप घ्यावं लागेल आणि त्याचा तोडा बनवावा लागेल. ते कावळ्याचं काटकुळं पाय केवढं, त्याच्या तोडा केवढा. पण ही कल्पनाशक्ती ज्ञानेश्वर महाराजांची आहे. कधीतरी विचार कराल का नाही. अजून जाऊ पुढे, जाऊ. ऐकता, सगळ्या जगानं वाळीत टाकलेला कावळा, त्याला ज्ञानेश्वर महाराज सोन्याचा तोडा बांधायला घेते. एवढी उंची केवढी मोठी असेल. ज्याचा स्पर्श सुद्धा माणसाला स्नान करायला लावतो, त्याच्या पायात तोडा बांधणारे ज्ञानेश्वर महाराज सोन्याचा तोडा बांधायला निघाले. ती उंची केवढी असेल. कधीतरी विचार कराल का नाही. तो दिवस किती मोठा असेल, किती मोठा असेल. त्याला उपमा दिली ती सोन्याची दिली. त्या सोन्याच्या संबंधानं ऐकलं पाहिजे. सोनं म्हणजे काय हे कळलं पाहिजे.
फक्त धारण करतोय पण ते माहीत असेल तर ना. हे सगळ्या तरुणाईना ऐका, त्यांच्यासाठी सांगतोय मी. आमच्या धर्मशास्त्रानं सर्वात पवित्र धातू जर सांगितला असेल तर ते सोनं आहे. सगळ्यात पवित्र धातू सोनं आहे. आणि श्रीमद भागवत महापुराण वाचा म्हणजे तुम्हाला सोनं कळेल. आमचं धर्मशास्त्र असं म्हणतं की सोनं धारण केलं पाहिजे अंगावर. हबप असला तरी की वारकऱ्याला सोन्याचं वावडं नाही, त्याने सोनं घातलं पाहिजे. मातीमोल मानलं पाहिजे हा नंतरचा विचार. सोने रुपया महामृत्तिके समान, पण सोनं घातलं पाहिजे. याचं कारण पण ऐकून ठेवा, अर्धवट नाही ठेवत. निवृत्तीभाव असं वर्णन आहे की अंगावर जर सोनं असेल आणि तो माणूस स्नानाला बसला आणि त्याच्या अंगावर ते पाणी पडणारं सोन्यावर पडून जर अंगावर पडलं तर त्या व्यक्तीला सुवर्ण स्नान घडतं. इतकं सोन्याचं महत्व आहे. सोनं धारण केलं, प्रत्येकाच्या अंगावर सोनं असलं पाहिजे. उद्या सकाळी जर गोटी चर्चा झाली ना की रात्रीचं कीर्तन कसं झालं, त्या सगळ्या बायका माझ्या बाजूने साक्ष देतील की त्या बाबांनी फार चांगलं सांगितलं, सोनं घालायला सांगितलंय म्हणून ते बाबा चांगले आहेत. सोन्याचा जास्त हव्यास जर असेल तर तो बायकांनाच आहे. मी तुमच्या पक्षाने बोलतोय मी, बरं का. कदाचित हा सप्ताह संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकीला अर्धा अर्धा तोळा मिळेल. सोनं घातलं पाहिजे. सोनं इतकं पवित्र आहे. इथं वैदिक बसले, त्यांना विचारा. असं म्हटलंय की सोनं घाणीत पडलं तरी ते उचलून घ्यावं. सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. 30,000 रुपये झालंय महाराजा. अर्ध्या तोळ्याची अंगठी जर पडली गटारीत तर काय समर्पयामी म्हणतात. आमच्या गावात घडलेली घटना, बैल पोळ्याला एक बाई बैलाला ओवाळायला गेली आणि औक्षणासाठी अंगठी घेतली होती. ती अंगठीच बैलाने गिळली. त्या बैलाला काय माहिती ती पोळी कुठली ना आमटी कोणती. पुरणपोळी चालता जाता अंगठी पण गेली. आणि त्याचा परिणाम ती बाई 8 दिवस गोठ्यामध्ये शेण चापत होती. 8 दिवसानंतर ती अंगठी शेणात बाहेर आली. बैलाच्या पोटातला प्रवास करून आली तरी ती शुद्ध होती. एवढं पवित्र शुद्ध आहे महाराज सोनं. हे लक्षात ठेवा. सोनं मलिन होत नाही. सोनं फार पवित्र आहे. याचे अनेक अर्थ. पहिली गोष्ट, या दिवसाचं वर्णन करताना मी फार संक्षेपानं बोलतोय. या दिवसाला सोन्याची उपमा का दिली तर सोनं मूल्यवान आहे. आणि दुसरी गोष्ट, सोनं पवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा अर्थ असा लावतात, आज माझा दिवस मूल्यवान आहे आणि आज माझा दिवस पावित्र्याचा आहे, असा त्याचा अर्थ करायचा. आज माझा दिवस पवित्र आहे, आज माझा दिवस सोन्याचा आहे. हे सोनं म्हणजे काय? फार उंचीनं सांगतोय मी, शताब्दी म्हणून. भागवत महापुराणात गोष्ट आहे. चांगली गोष्ट झाली आपण भागवत ऐकलं. त्याचा परावर्षी शेवटी घेणार आहे मी. भागवतात अशी कथा आहे, इकडे लक्ष द्या. भगवंताचे जे अवतार झाले, भागवत महापुराणे वर्णन केले, त्या अवतारामध्ये देवाचा एक मोहिनी अवतार झाला. तो का झाला याची कथा फार सुंदर आहे. भगवान शंकर हा अतिशय भोळा आहे. भोळा सांब आहे तो. एका राक्षसाने तपश्चर्या केली. शुक्ल गुरुजी, मला पुराणातले राक्षस पण आवडतात, कारण ते तपश्चर्या तरी करत होते. सध्या माणसं नाही करत, ते राक्षस तपश्चर्या करत होते. त्या राक्षसाने तपश्चर्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. समग्र राक्षसांची तपश्चर्या एकाच कारणासाठी आहे, अमर व्हावं याकरता. मग हिरण्यकश्यप असो, नाही तर अन्य बाणासूर असो,
इच्छा एकच, अमर व्हायचं आहे. त्या राक्षसाने विचारलं, भगवान शंकरांनी त्याला विचारलं की तपश्चर्या कशासाठी? वरम ब्रूही, मी प्रसन्न आहे, वर माग. तर तो राक्षस म्हणाला की मला अमर व्हायचं आहे. भगवान शंकर म्हणाले तेवढं सोडून माग, हे नाही देता येणार. तर त्या राक्षसाने वर मागितला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म व्हावा. ही भस्मासुराची कथा आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म व्हावा. हे सुद्धा भोळे, तथास्तू वर दिला. तथास्तू. तो राक्षस बिघडला ना. हा तू वर दिलास, हा खरा का खोटा आहे हे बघायला नको. भगवान शंकराच्या डोक्यावर हात धावायला निघाला. केवढी पंचायत आहे. भगवान शंकर पुढून भस्मासूर माग, त्याच्या डोक्यावर हात ठेवायला. भगवान शंकर म्हणाले ही कुठली बालामत, मीच वर दिला आणि माझ्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला. भगवान शंकरांनी महाविष्णूचा धावा केला आणि महाविष्णूला पाचारण केलं की बाबा याच्यातून सोडव आता. पुराणात अशा कथा आहेत. आणि घटना अशी आहे की भगवान शंकर भोळा आहे आणि महाविष्णू चतुर आहे. ज्यावेळी भगवान शंकर अडचणीत आलाय त्यावेळेस विष्णूंनीच सोडवले त्याला, आहे का नाही? मग या राक्षसाच्या कचाट्यातून सोडण्यासाठी भगवान महाविष्णूने जो अवतार घेतला तो मोहिनी अवतार आहे. सर्वांग सुंदर झाला. मी कथा वाचताना माझ्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण होतो, जो पुरुष रूपामध्ये इतका सुंदर दिसत होता तो स्त्री रूपात कसा दिसला असेल, है ना? सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी. नीट ऐका, सावकाश म्हणा. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो. सुंदर रूप साजिरे घोटाळ्यात म्हटलं ते सुंदर आहे ते सुद्धा कुठंतरी जाईल. काय साधू संतांनी वर्णन केले त्या देवाचं. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो. सुंदर रूप साजिरे कुंडले नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी हो. ही रचना करताना साधू संतांनी काय प्रयास केला असेल. सौंदर्याचं इतकं सुंदर वर्णन करणारे ही चरण. कोण म्हणतं ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संत हे रसिक नव्हते. रसिक असल्याशिवाय हे शब्द मुखात येणार नाही महाराज. मी नट नाही, नाही तर मला अभिनय करता आला असता, जरी कीर्तनाचे नटनाचे असला तरी. पण सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो. नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी हो. हे पांडुरंगाचं वर्णन आहे. हे सुंदर कुंडल त्यांनी धारण केले. खोपा हा विषय पुरुषांपेक्षा बायकांना कळेल. त्यांनी कपाळावर कस्तुरी धारण केली. तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, पण माझ्याकडनं ऐकून घ्या. सद्यकालीन कस्तुरी सोन्यापेक्षा 10 पट महाग आहे. सोनं 30,000 रुपये तोळा आहे आणि कस्तुरी 3 लाख रुपये तोळा आहे. पण आपण येडे गबाळे पंढरपूरला भिकारणी बसलेले असतात, त्यांच्याकडनं 30 रुपयाला कस्तुरी घेऊन येतो. तिच्याकडे कस्तुरी असती तर ती रस्त्यावर का बसली असती? फक्त ती 2 ठिकाणी कस्तुरी लावली जाते, ती व्यंकटेश बालाजीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला. त्यांनी कस्तुरी लावली. आश्चर्य.
नागर नागर खोपा केशर कस्तुरी बळवटी वो. विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो. दास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी वो. अतिबरवंटा बाळा आदी सुदक्षिणा गोंधळा. अतिबरवंटा बाळा आदी सुदक्षिणा गोंधळा. हे सौंदर्याचं उत्तम वर्णन. तर मोहिनी अशी आली. मोहिनीला पाहता क्षणी भस्मासूर पावसाळला. तो भगवान शंकरला सोडून मोहिनीच्याच मागे लागला. मोहिनीच्या जवळ गेला. मोहिनीने अशा स्वरूपाचा त्याच्यावर कटाक्ष टाकला की भस्मासूर वितळून गेला. आणि मोहिनी म्हणाली, मी स्वर्गातून आली आणि तुझ्याशी लग्न करण्यासाठी आले. ही भस्मासुराच्या दृष्टीनं केवढी मोठी ऑफर होती, जी मोहिनीने त्याला प्रपोज करावं आधुनिक भाषेत. बरं वाटलं ना. मोहिनी आली, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. भस्मासुराला असं झालं की कदाचित केलेली तपश्चर्या फळाला आली आणि एवढी सौंदर्य संपन्न ललना माझ्या वाट्याला आली. त्या मोहिनीने सांगितलं, मी तुझ्यावर लग्न करीन, पण एका अटीवर. मी जसं नाचेन तसं तू नाचायचं. तो एका पायावर तयार झाला आणि मोहिनी रूपात आलेला महाविष्णू नाचू लागला. नृत्य आविष्कार चालू झाले आणि जशी मोहिनी नाचत होती तसा भस्मासूर नाचू लागला मोहिनीच्या तालावर. पुराणामध्ये मोहिनीच्या तालावर नाचणारा एकच भस्मासूर होता. तुम्हाला कळते तर खुलासा करण्याचं काय कारण आहे? ते भस्मासूर सध्या घरात घरात दिसतील. इतका बेधुंद नाचला की त्याचं भान हरपलं. हे पाहता क्षणी महाविष्णूने आपला हात डोक्यावर नेला आणि त्या भावना अतिरेकामध्ये भस्मासुराने सुद्धा आपला हात डोक्यावर नेला आणि भगवान शंकराच्या वरानं क्षणार्धात भस्म झाला, राख झाली. देवांचा विजय झाला. महाविष्णूला हायसं वाटलं की भगवान शंकराचा जीव भांड्यात पडला. आणि महाविष्णूचा तो अवतार पाहून महादेव बाहेर आले आणि ते रूप पाहिलं आणि घटना वेगळी घडली की भस्मासूर तर भस्म झाला, पण भगवान शंकर त्या मोहिनीवर भाळला. हे मी नाही सांगत, भागवत महापुराण सांगताय. मला या दृष्टांत तो संदेश फार मोठा द्यायचा आहे आणि त्याचं टोक पुढे आहे. मोहिनी ही महाविष्णू हे भानच राहिलं नाही भगवान शंकराला. म्हणून मोहिनी पळत सुटली आणि भगवान शंकर तिच्या मागं पळत सुटला. आणि महाविष्णू सांगतोय, अरे मी विष्णू आहे, भानावर ये, मी विष्णू आहे. भगवान शंकराला भान नाही राहिलं. भगवान शंकर कामातूर झाले आणि कामातूर होऊन त्या मोहिनीच्या मागं पळत सुटले. आणि कामाचा अतिरेक झाल्याचा परिणाम भगवान शंकराचं वीर्य खाली पडलं. आणि जिथं जिथं भगवान शंकराचं वीर्य पडलं, ते वीर्य जिथं जिथं पडलं तिथे तर सोन्याच्या खाणी झाल्या. सोनं हे भगवान शंकराचं वीर्य आहे, असं भगवान भागवतामध्ये वर्णन केलंय. ते मूल्यवान आहे. हे सुवर्ण भगवान शंकराचं वीर्य आहे, रेत आहे त्याचं. ते अत्यंत पवित्र, अत्यंत तेजस्वी आणि अत्यंत मूल्यवान आहे. म्हणून एका उंचीनं सांगतोय की उंची खाली येऊ देऊ नका. सांगू
उद्याचा भारत जर बलवान व्हायचा असेल तर साऱ्या तरुणांनी हे सोनं सांभाळलं पाहिजे, तरच उद्याचा भारत बलवान राहील. हा सर्वात मोठा विचार भाजपाने. सुदृढ भारत जर जन्माला यायचा असेल तर वीर्यहीन प्रजा जन्माला घालून भारत सुदृढ नाही होणार. ही तत्वचिंतकाची फार मोठी समस्या आहे की आलेलं अपत्य आम्हाला 15-20 दिवस काचेच्या पेटीत ठेवावं लागतंय, एवढी वीर्यहीन प्रजा आम्ही जन्माला घालतोय. पण उद्याचा भारत सुदृढ जर व्हायचा असेल तर निसर्गदत्त हे सोनं प्रत्येकाने जतन केलं पाहिजे. हे भगवान शंकराचं रेत आहे, सुवर्ण. आज माझा दिवस सोन्याचा झाला. एक उपमा संपली. दुसरी जी उपमा आहे ती अमृताची दिली. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहाला. आज मी सोन्याचा दिवस अमृतानं पाहिला. आता ह्या पहिल्या उपमेचा विचार केला, आपण सगळ्यांनी पाहिलंय सोनं. पण एवढे हजारो लोक जमलेत, एखाद्याने हात वर करून सांगावं की मी अमृत पाहिलंय. अमृत पाहिलेला माणूस कीर्तनाला कशाला येईल? तुझं अमृत प्याला असेल. अमृत हे असं रसायन आहे की ते प्याल्यानंतर माणसाला मृत्यू येत नाही. त्या अमृताची कथा सुद्धा श्रीमद भागवत महापुराणातच आहे. विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवत महापुराणामध्ये समुद्र मंथनाची कथा येते. देव आणि दानव यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि तो संघर्ष संपावा म्हणून महाविष्णूने सांगितलं की तुम्ही समुद्र मंथन करा. जास्त वेळ नाही सांगणार ती कथा, फक्त त्यातलं महत्वाचं गणित मांडतोय. देव आणि दानव एकत्र झाले आणि समुद्र मंथनाला प्रारंभ झाला. मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाची दोरी केली, जगातल्या सगळ्या वनौषधी समुद्रात टाकल्या आणि मंथन सुरू झालं. तो मेरू पर्वत खाली जाऊ लागला. पण महाविष्णूचा दुसरा अवतार झाला, कूर्म अवतार. भगवान कच्छ झाला आणि कच्छ होऊन त्या मेरू पर्वताच्या खाली बसला आणि त्याच्या पाठीवर तो मेरू स्थिर झाला आणि मंथन सुरू झालं. पण गडबड झाली. देव तोंडाच्या बाजूने ओढत होते, वासुकीचं तोंड होतं त्या बाजूला देव होते आणि शेपटाकडे राक्षस होते. असं मंथन सुरू झालं. शेपटाकडे राक्षस होते. वासुकीला त्या घर्षणानं त्रास व्हायला लागला आणि तो गरळ ओकायला लागला विषाची, आणि हजारो देव त्या गरळीतच मेले विषाच्या. आता हे देव असेच मरतात की काय? देवर्षी नारद तिथं प्रगट झाले. देवर्षी नारद हे लोकोद्धाराचं काम करतात. हे असेच देव मेले तर समुद्र मंथन कसं होणार? त्यांनी शक्कल लढवली. दैत्याधिपती बलीकडे गेले, त्या राक्षसांची सभा घेतली. कधी कधी नारद मला फार आवडतात. देवाकडे गेले तरी पूजा, राक्षसाकडे गेले तरी पाद्यपूजा. कधी कधी असं वाटतं निवडणुकीच्या कालखंडात नारद पाहिजे. की कृष्णाकडे गेले तरी पूजा, बाणासूरकडे गेले पूजा, रामाकडे गेले पूजा, रावणाकडे गेले पूजा. त्या राक्षसाने त्याचं स्वागत केलं, बसायला उच्चासन दिलं, आदर सत्कार केला. आणि मग नारदानी त्याला समजावून सांगितलं, हे राक्षस हो, हे देव फार नालायक आहेत. राक्षस चक्रावले. विरोधी पक्षाला शिव्या घातल्या की बरं वाटतं त्याला. राक्षस म्हणले, नारदा तू सांगतोय ते बरोबर आहे, हे लबाड आहेत देव, मी तेच सांगायला आलोय. तुमच्या सगळ्या राक्षस गणांना त्यांनी अपमानित केलंय. म्हणजे तुच्छ
तुच्छ असणारी शेपूट तुमच्या हातात दिली. इति नारद. तुच्छ असणारी शेपूट तुमच्या हातात दिली आणि स्वतः तोंडाकडे राहिले. ते राक्षस बिघडले. त्यांना ते पटलं, कारण निर्बुद्धच होते ना. तुम्ही तोंडाच्या बाजूने व्हा, देवांच्या हातात शेपूट द्या. ते सकाळी लगेच ठराव झाला. त्या दैत्याधिपतीने सांगितलं, हे इंद्रा, तुम्ही तोंडाच्या बाजूला राहायचं नाही. आम्हाला अपमानित करता, आम्ही शेपटाच्या बाजूला आहे म्हणून तुम्ही शेपटाच्या बाजूला व्हा. शेपटाच्या बाजूला सगळे देव झाले आणि तोंडाच्या बाजूला राक्षस झाले. नारदाचं काम झालं, नारद गेले. दुसऱ्या दिवशी मंथन सुरू झालं. हजारो राक्षस मारायला लागले. नाही कळालं, अशी अनेक माणसं प्रतिष्ठेपोटी मारतात. हे कधीतरी तुमच्या ध्यानात आलं पाहिजे का? नाही काय हे भागवत काय सांगते याचा कधीतरी विचार केला पाहिजे. मेले राक्षस. आणि म्हणजे घर्षण सुरू झालं आणि त्याच्यातनं एक एक रत्न बाहेर निघू लागले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. मी नाही विचारणार अक्षर पोचली का? कीर्तनातली मंगलाष्टक आहे. त्या मंगलाष्टकेत 14 रत्नांचा उल्लेख आहे. पहिल्यांदा काळकूट निघालं. पहिल्यांदा निघालं ते विष निघालंय. हे विष कोण घेणार? ते भगवान शंकरांनी प्राशन केलंय. पण आपल्या नवऱ्याच्या घशाखाली ते विष जाऊ नये पण पार्वतीने भगवान शंकराचा गळा धरलाय. यांच्या नरड्याच्या खाली विष जाऊ नये पण ते विष खाली उतरलं नाही. ते विष भगवान शंकराच्या कंठात स्थिर झालं आणि त्या विषाच्या प्रभावानं त्याचा कंठ निळा झाला आणि त्या दिवसापासून त्याला नीलकंठ हे नाव प्राप्त झालं. तो निळा झाला कंठ, तो नीलकंठ आहे. ऐरावत नावाचा हत्ती निघाला 7 तोंडाचा, तो इंद्राने घेतला. उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, तो बलीने घेतला. कौस्तुभ नावाचा अत्यंत दैदिप्यमान मणी निघाला, तो भगवान महाविष्णूच्या कंठात ठेवला. आजही पंढरपूरला पांडुरंगाच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी विराजत आहे असं संतांनी वर्णन केलंय. रंभा निघाली अप्सरा, ती इंद्राने घेतली. असं वाटप सुरू झालं. पारिजातक वृक्ष निघाला, तो स्वर्गामध्ये दिला. ती पारिजातकाची फुलं आहेत ना, ते झाड स्वर्गातलं आहे. फक्त आपल्या लाडक्या बायकोसाठी श्रीकृष्णाने वरून खाली आणलंय. असं मानायचं कारण नाही की देव बायकावर प्रेम करत नव्हते. सत्यभामेच्या प्रेमापोटी त्याने वरून खाली आणला. तो वृक्ष निघाला पारिजातक. पांढरं स्वच्छ फुल आणि त्याला तांबड्या रंगाचा मागे देठ असतो असं सुगंधी फुल, अति नाजूक फुल. हे स्वर्गातलं झाड आहे. ते समुद्र मंथनातून निघालंय. हे एक रत्न आहे. दारू समुद्र मंथनातूनच निघाली. सुरा पारिजातक सुरा, दारू समुद्र मंथनातून निघाली आणि ती राक्षसांनी घेतली आणि या क्षणापर्यंत पित आहेत. ते रत्नच आहे आणि ती पिणारी महारत्न आहेत. आणि सरते शेवटी त्या समुद्र मंथनातून सुंदर असा अमृत कुंभ घेऊन पुन्हा एकदा मोहिनी निघाली. त्या समुद्र मंथनातून जे रसायन निघालं ते अमृत आहे. धावले देव हावरटासारखे अमृत प्यायला. पण पुन्हा एकदा मोहिनीने घात केला त्यांचा. त्या राक्षसांना सांगितलं, तुम्ही ओळीत बसा सगळे, हे देव भिकारडे आहेत, त्यांना थोडं थोडं वाढते आणि तुम्हाला जास्तीत जास्ती वाढते. पुन्हा त्या मोहिनीच्या सौंदर्याला राक्षस बोलले आणि ओळी करून बसले.
खूप मोठी कथा आहे. पण देवाच्या रांगेमध्ये चोरून राहूकेतू बसले होते, हे लबाड्या करतील म्हणून. आणि मोहिनीने ते वाढलं आणि चटकन राहूकेतून पण घेतलं. पण राहूकेतू पितायत हे पाहिल्यानंतर सूर्यनारायणाच्या लक्षात आलं, हे चंद्र आणि सूर्याने सांगितलं हे इथं राक्षस बसले. त्यात शिरच्छेद झाला. पण अजूनही ते नभांगणात राहूकेतू आहेत. आणि यांनी आपल्याला बदनाम केलं, आपल्याला अमृत मिळवलं नाही म्हणून चंद्र सूर्याला ते ग्रासतात आणि तेव्हा ग्रहण लागतात. अशी वर्णन आहेत पुराणात. हे का मी सांगत आलो, अमृत हे त्याच्यातून निघालं. 14 रत्नांपैकी एक अमृत हे रत्न आहे. आज माझा दिवस अमृताचा झाला, सोन्याचा दिवस अमृतानं पाहिला. असं काय घडलं? अजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा सोनियाचा हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, हरे सोनियाचा वर्षे अमृताचा हरे सोनियाचा हरी आता एखादा दिवस उगवतो आणि मावळतो, पण ज्ञानेश्वर महाराजांची अशी श्रद्धा आहे, असा विश्वास आहे आणि असं मागणं आहे की हा दिवस असाच राहावा. दिवस येतात आणि जातात देवा, दिवस राहत नाहीत. दिवस येतात, दिवस जातात. खूप जुनी म्हण आहे, जुन्या म्हाताऱ्या बायका असतील तर त्या सांगतील. जुन्यात जुनी म्हण, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. दिवस येतात जातात. आता नाही सांगत बसत. माझ्या पुस्तकात मी लिहिलंय, सुखाचा मार्ग पुस्तक आता मिळेल तुम्हाला काउंटरवर. इतकं सुंदर लिहिलंय मी त्याच्यात. दिवस राहत नाहीत. एक राजा होता, चक्रवर्ती राजा होता. त्याला एक गुरु होते. पूर्वीचे राजे चांगले होते, त्यांच्या राज्यात त्यांना गुरु होते म्हणून त्यांच्या राज्यात घोटाळे नव्हते. राजे चांगले होते. इकडे लक्ष द्या. एक दिवस ते राजगुरू आले आणि त्या राजगुरूने सांगितलं की मी आता हिमालयात चाललोय, परत नाही येणार. कुछ मांगना हो तो मांग लो. हिंदी गोष्ट आहे ही, त्याचं मराठी गोष्ट सांगतोय. तो राजा म्हणला आपकी कृपा से सब अलबेल है, जो है आपका कृपा का फल है. कोई कमतरता नाही. तरी आपल्या शिष्याचं कल्याण असावं म्हणून एक चांदीचा ताईत त्याने दिला राजाने, आणि त्या राजाच्या दंडात बांधला त्या ऋषीने, आणि तो हिमालयात निघून गेला. आणि त्याला जाताना सांगून गेला, ज्यावेळेस वाईट दिवस येईल तुझा त्या दिवशी उघड. ज्या दिवशी वाईट दिवस असेल त्या दिवशी ताईत उघड. अशी खूप वर्ष निघून गेली. पण एक दिवस असा उजाडला की सगळ्या बाजूच्या राजाने आक्रमण केलं, याच्यावर स्वारी केली, याचा पराभव केला आणि तुरुंगात टाकलं. राजपुत्र पळून गेला, पानिपत झालं आणि याला चक्की पिसायची पाळी आली. पूर्वी चक्की पिसायला लागायची, म्हणजे ते जातं ओढायचं. हे दुर्दैव राजाच्या वाट्याला आलं. खूप थकला भागला, अंगावर घाम आला
आणि तो घाम पुसायला गेला तेव्हा ताईत हाताला लागला. आणि आपल्या गुरुचं स्मरण झालं की त्यांनी सांगितलंय वाईट दिवस असेल त्या दिवशी ताईत उघड. आज तो दिवस आलाय म्हणून त्यांनी तो चांदीचा ताईत उघडला. काय निघाला असेल? अस्वलाची केस का वाघाची नख का बिबा? असे गंडेदोरे करणारे साधू नव्हते. की ताईत उघडला तर त्याच्यामध्ये कागदाची पोंगळी निघाली आणि तो कागद असा त्यांनी उघडला तर त्या कागदावर एक वाक्य लिहिलं होतं त्या ऋषीनी, त्याच्या गुरुनी, आणि त्याच्यावर लिहिलं होतं ये भी दिन नहीं रहने के. हे दिवस राहणार नाहीत. त्याने लगेच पोंगळी केली आणि त्या ताईतात घातली, ताईत बंद केला आणि त्याला आनंद झाला की हे दिवस माझे राहणार नाहीत असा माझ्या गुरुचा आशीर्वाद आहे. राजपुत्र जो पळून गेला होता त्यांनी सगळे मांडलिक राजे गोळा केली, मोठी फौज निर्माण केली आणि पुन्हा त्या राजावर स्वारी केली. त्या राजाचा पराभव केला आणि आपल्या वडिलांची सुटका केली. पुन्हा वाजत गाजत राज्य आलं आणि आपल्या वडिलांना राजसिंहासनावर बसवलं. त्या सप्त सिंधूचं पाणी त्याच्या अंगावर पडत होतं. अभिषेक चाललो होता, राज्याभिषेक. सगळे ब्राह्मण मंत्र जागर करत होते आणि त्या सप्त सिंधूचं पाणी ओघळत असताना सहजगत त्या राजाचं रच दंडावर गेलं, त्या ताईताकडे गेलं. तो ताईत त्यांनी उघडला त्या क्षणाला आणि म्हणून तेच वाक्य वाचलं, ये भी दिन नहीं रहने के. हे सुद्धा दिवस राहणार नाही. त्यांनी पुंगळी परत घेतली, ताईतात घातली, राजा उठला, राजपुत्राला राज्याभिषेक केला. तो हिमालयात निघून गेला. दिवस येतात आणि दिवस जातात, ते तसेच राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा माझा दिवस असा उजाडला ना, हा असाच राहावा अशी प्रार्थना दुसऱ्या चरणात आहे. गोपाळ रे तुझे ध्यान लागो 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 मना गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना विसम्मे हरी जगत्रय जीवन विसम्मे हरी जगत्रय जीवन गोपाळ रे तुझे ध्यान लागो गोपाळ रे तुझे ध्यान लागो विसम्मे हरी जगत्रय जीवन विसम्मे हरी जगत्रय गोपाळ रे तुझे ध्यान लागो गोपाळ रे तुझे ध्यान लागो. दोन चरणाचा विचार झाला. शेवटचं चरण उत्तरार्धात सांगतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुठाने असं भजन करा, मग उत्तरार्धात सांगतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Bye.
सांगायचंय आणि या अभंगाचं रहस्य सांगायचंय. माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी तनानं मनानं तुला शरण गेलेलो आहे. हे शेवटचं चरण आहे. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवी वरा वाचोनी आणू नेणे काही. जे ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत त्यांना कळेल, ते खूप बारकाईनं ज्ञानेश्वरी वाचतात. ज्ञानेश्वर महाराजांची एक साहित्यिक रचना इतकी सुंदर आहे की त्यांची भाषा उकारांत आहे. त्याला उकारांत भाषा म्हणतात. ऐकताय ना? ज्ञानेश्वरी वाचताय ना? ज्ञानेश्वरीची रचना बघ कशी आहे. तनु त्याला उकार आहे. तन हा शब्द आहे, त्याला उकार दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याला उकारांत भाषा म्हणतात. तनु किती गोड वाटतंय. मनु किती गोड वाटतंय. ज्ञानेश्वरीची दुसरी चोवी वाचा. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. मऊ सांगू, ऐकता? ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची वाट पाहताना एक चरण इतकं सुंदर केलंय. तुम्हाला सांगतो, ह्या रचना अशा आहेत की आपला जीव ओवाळून टाकावा त्याच्यावर. ऐकायचंय? वाटुली पाहता शिणले डोळुले. हे ज्ञानेश्वर महाराजच म्हणू शकतात. हे कळायला पण फार उंची असावी लागेल. वाटुली पाहता शिणले डोळुले. असं ज्ञानेश्वर म्हणले. तनु मनू मी तुझा तनानं दास आहे, मनानं दास आहे. माणसं देवाची तनानं दास होतात, मनानं नाही होत. तनानं शरण जातात, मनानं नाही. मन इतकं वाईट आहे. ह्यातली बरीचशी लोक मनानं आत्ताच घरी जाऊन आली असतील. लोक कशाला, मी एवढ्यात बारामतीला जाऊन आलो. मन इतकं बेकार आहे. ते मन सांगायला एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. एक वाक्य सांगू, ऐकता? जगातले साहित्यिक, संत, महंत, लेखक, तत्वज्ञ, कवी या साऱ्यांनी मनावर इतकं लिहिलंय, इतकं लिहिलंय, इतकं लिहिलंय, इतकं लिहिलंय, इतकं लिहून सुद्धा त्यांचं मन भरलं नाही. असं मन आहे. मनाच्या बाबतीत ऐकायचंय. मी अनेक कीर्तनात सांगितलंय मनाची गोष्ट की मन असं आहे, मन असं आहे की ते दाखवता येत नाही, नाकारता येत नाही. कळतंय ना माझं बोलणं? मन दाखवता येत नाही. हा माईक आहे, हा हार आहे, दाखवता आला. हा हात आहे, हे नाक आहे, दाखवता आलं. मन नाकारता येत नाही, दाखवता येत नाही. असं अजब मन आहे. आणि मनासारखं जगात चंचल कुणीच नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. सहज तोंडावर आलं. आज कवयित्री बहिणाबाईचा स्मृती दिन आहे. खानदेशातली कवयित्री बहिणाबाई अशिक्षित होती, शाळा नाही, अहिराणी भाषा बोलत होती खानदेशातली. पण तिचा मुलगा असणाऱ्या सोपानदेव चौधरीने तिच्या कविता लिहून ठेवल्या. आणि अशिक्षित असणारी बाई, जिला गमभन येत नव्हतं, तिने जे काव्य केलं ते सध्या पुणे विद्यापीठामध्ये MA करता मुलं अभ्यासतायत. ही बहिणाबाईची केवढी मोठी कौतुकाची भूमिका. त्या बहिणाबाईंनी मनाच्या विषयी लिहिलंय. मन मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. ही बहिणाबाईच म्हणू शकते. काही ती कोणत्या केम्ब्रिज विद्यापीठात गेली नव्हती. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हाती हाताला चटके तवा मिळते भार.
अजरामर झाली बहिणाबाई. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. बहिणाबाई म्हणते. त्या बहिणाबाईंनी मनाचं जे वर्णन केलंय ते अद्भुत आहे. साधू संतांनी पण वर्णन केलं. फार मोठा दृष्टांत देतो. मन असं विचित्र आहे, असं विचित्र आहे. मला कधी कधी असं मनात येतं की एखाद्या बुद्धिमान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या म्हणीवर पीएचडी केली पाहिजे. अशा महाराष्ट्रातल्या म्हणी आहेत. म्हणी ज्या खेड्यातल्या बायकांनी केल्यात. त्या म्हणीतली एक म्हण सांगू. मन चिंती ते वैरी न चिंती. खलास. मनाचा आवाका केवढा मोठा आहे. मन चिंती ते वैरी न चिंती. इतकं मन बेकार आहे. आपलं प्रिय माणूस घराच्या बाहेर गेलं आणि ते वेळेच्या आत जर नाही आलं तर मन काय सांगतं हे ज्याचं त्याने तपासून बघितलं पाहिजे. हे मन इतकं बेकार आहे, एकदम बेकार. एखादा माणूस नालायक जरी असेल ना तर त्याच्याकडे एक गोष्ट चांगली असते. 36 गुणापैकी 35 गुण वाईट असू देत, पण एखादा तर सद्गुण असतो. तसं मनाचा एक अचूक चांगला गुण ज्ञानेश्वर महाराजांनी अचूक टिपला आणि ते म्हणलं मन नालायक असू दे, एकदम बेकार आहे मन. मन माशी सारखं आहे. माशी ती सगळीकडे बसते. मिठाईवर बसते, घाणीवर बसते. कोणी खाकरून जर बेडका टाकला असेल त्या बेडक्यावर बसते. किळस आली का नाही, इतकी घाण माशी. पण असं कधी झालंय की बाभळीचा इंगळ विस्तू आणि त्याच्यावर 5-25 माश्या बसल्या आणि 15 मिनिटांनी उठून गेल्या. माशी सगळी बसते, विश्वावर बसते. तिला माहिती आहे मरण आहे. विस्तावर बसलं की मी मरणार आहे हे माशीला माहित आहे. तसं मन सगळीकडे जातं, घाणीवर जातं, मिठाईवर जातं, नको तिकडे जातं, चांगल्या ठिकाणी जातं, पण हरिचरणावर जात नाही. कारण त्या मनाला माहिती आहे की हरिचरणावर गेलो की माझं मरण आहे, मग ते तिथं नाही जात. हुशार आहे. मन मरून जातं. म्हणून देवाला जो नमस्कार केला जातो त्याला नमन म्हणतात. न मन, मन जिथं मरून गेलंय तेव्हाच ते मन नमन होतं. ज्ञानेश्वर महाराज मनाचा एक चांगला गुण टिपला की मन वाईट आहे पण एक गोष्ट मनाची चांगली आहे. तरी या मनाचे एकनिके जे देखील या गोडीच ठाया सोके म्हणून अनुभव सुखच कौतुक दावीत जाईजे. एखाद्या ठिकाणी जर सोकावलं तर तिथंच जातं. मनाचा स्वभाव आहे. मला सांगायला वेळ नाही पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तनानं जर शरण गेला त्याहीपेक्षा तो मनानं शरण गेला पाहिजे. गोष्ट सांगतो, चला माझ्याकडे लक्ष द्या. नगर जिल्हा आहे ना, नगर जिल्ह्यातले लोक असतील त्यांना माहिती आहे. त्या नगर जिल्ह्यात एक श्रीगोंदा तालुका आहे. श्रीगोंदा, त्याचं पूर्वीचं गॅझेटमध्ये नाव चांभारगोंद आहे, नंतर श्रीगोंदा झालं. आमच्या बारामतीचं गॅझेटला नोंद भीमथडी आहे. गॅझेटमध्ये नाव भीमथडी आहे, नंतर बारामती झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पागा तिथं होत्या बारामतीला. ती पुण्याला राहत होते पण पागा होत्या बारामतीला, मग त्याला भीमथडी म्हणायचे. आणि तेव्हा ते गाण्यामध्ये रचलेलं आहे, भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. ती भीमथडी जशी चांभारगोंद होतं तिथे झालेली गोष्ट. एक पंडित होते फार मोठे, वैदिक होते, ज्ञान संपन्न होते, गाणपत्य होते. आणि सकाळी देवपूजेला बसले देवघरात. सकाळी 6 वाजता गणपतीवर संततधार धरली आहे आणि तोंडाने गणपती अथर्वशीर्षाचं आवर्तन चालू आहे.
त्याची सुनबाई होती, ती अंगणामध्ये सडा टाकत होती रांगोळीसाठी. आणि या शास्त्री बुवाच्या मनात आलं, अभिषेक चालू आहे, गणपतीवर धार चालू आहे, तोंडाने श्लोक चालू आहेत गणपत अथर्वशीर्षाचे. आणि मनात विचार आला, काल बाजारात गेलो, 2 रुपयाची मेथी घेतली, 5चा ठोकळा दिला, त्या बाईने 3 रुपये परत दिलेच नाही. त्वमेव केवलम कर्तासि त्वं साक्षात आत्मासि नित्यम. तन कुठं आणि मन कुठं. त्यांची सून होती ना, ती सडा काढत होती, ती महासंपन्न होती, ज्ञानी होती. ते शास्त्री बुवाचे एक मित्र रस्त्याने चालले होते सकाळी मॉर्निंग वॉकला. ती सुनबाई सडा टाकते म्हणून जाता जाता विचारा म्हणून, काय सुनबाई काय करता शास्त्री बुवा. ती ज्ञानी होती. ती म्हणली आताच मंडईत गेलेत. मंडईत गेले, ते कशाला चौकशी करतात, गेले. संध्याकाळी बागेत फिरायला हे सगळे गेले पेन्शनर लोक. आणि बगीचात बसले असताना गप्पा छप्पा करताना ते मित्र आले आणि त्या शास्त्री बुवाला म्हणाले, का आज भल्या पहाटे मंडईत गेला. कधी. सकाळी 6 वाजता. वेळ लागलं काय. 6 वाजता मी गणपती अथर्वशीर्ष म्हणत होतो, अभिषेक चालू होता गणपतीला, चतुर्थी आहे. मी 6 वाजता गेलो तेव्हा तुमच्या सुनबाईने सांगितलं मंडईत गेलेत. शास्त्री बुवा जे तापले, म्हणतो बघतो सुनबाईला. ते बागेतनं जे आले ते तंतणतच आले. घरात पायात जोडे काढले की लगेच म्हणले, काय चाललंय घरात. घरात असताना सुद्धा तुम्ही मी मंडईत गेलो असं सांगितलं. तावानं त्या सुनेवर ताव काढला. ती शांत होती. पहिल्यांदा त्यांची सगळी लाखोली होऊ दिली. थंडगार पाणी दिलं, म्हणले मामनजी बसा, शांत बसा, पाणी घ्या. जरा तो थंड झाल्यावर विचारलं, प्रामाणिकपणानं सांगा, गणपती अथर्वशीर्षाचं तुम्ही आवर्तन करत होतात, गणपतीवर संततधार पाण्याची धरली होती, पण त्याच वेळेला तुमच्या मनात विचार आला का नाही की मंडईत गेलो होतो का, 2 रुपयाची भाजी घेतली, 3 रुपये त्या बाईकडेच राहिले, हा विचार आला का नाही. शास्त्री बुवा, हे तुला कसं कळलं माहित नाही, पण त्याच वेळेस तुमचे मित्र आले म्हणून मी म्हणाले गेलेत मंडईत, त्यात माझी काय चूक झाली. दृष्टांत संपला. जर देवपूजेत बसला असेल आणि मन जर असं भरकटत असेल तर ती पूजा सुद्धा पूजा राहणार नाही. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर म्हणतात, मी तनानं दास झालो आणि मनानं पण दास झालो. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवी बरा वाचोनी आणून येणे काही. हे झालं निरूपण. आता या अभंगाची संगती सांगणं मला महत्वाचं आहे. तेवढं सांगितलं की अभंग संपणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. सोन्याचा दिवस म्हणजे काय आणि अमृतानं पाहिलं म्हणजे काय, ही ज्ञानेश्वरांची भाषा कळणं सोपं नाही. आता खत्री काका त्याचं उत्तर देतोय मी. या अर्थाची केवढी मोठी उंची आहे, अभंगाची उंची केवढी मोठी आहे. असा दिवस तुमच्या आमच्या जीवनात उजाडावा म्हणून अभंग आहे. आता माझं अंतकरण खुलं करून सांगतोय. जे आता 2 तास दाबून ठेवलं होतं, सांगितलं होतं 11 वाजता सांगित, आता रहस्य सांगतोय. या अभंगाची संगती लावण्यासाठी पहिल्या चरणाच्या 4 जोड्या कराव्या लागतील, मग अर्थ लागेल. 4 तुकडे करायचे. अभंग आकलन करण्यासाठी क्लुप्त्या अप्लक्लुप्त्या युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात. तो अभंग समोर मांडा. सोनयाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आता इकडे लक्ष द्या. आता मंथन झालंय आणि लोण्याचा गोळा देतोय हातावर. नेमकं त्यावेळी गैरहजर. मन गेलं घरी, लोण्याचा गोळा बाजूलाच. हे मंथन झालंय, तर लोण्याचा गोळा. सोनयाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट उभे झाला. याचे 4 तुकडे कसे आहेत. सोनयाचा दिवस 1 तुकडा, आजी अमृते पाहाला हा 2रा तुकडा, नाम आठविता हा 3रा तुकडा आणि रूपी प्रगट पै झाला हा 4था तुकडा.
पहिल्या तुकड्याची तिसऱ्या तुकड्याबरोबर जोडी आणि दुसऱ्याची चौथ्याबरोबर जोडी लावली की अभंग सुटला. कसं होईल आता? सोनयाचा दिवस नाम आठविता. काही कळतंय? सोनयाचा दिवस नाम आठविता. ज्या दिवशी आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येईल तो सोन्याचा दिवस आहे. हे फक्त ध्यानात ठेवलं पाहिजे. ज्ञानेश्वर सोनयाचा दिवस नाम आठविता. आणि ज्याचं नाम घेतोय सातत्यानं तो नामी प्रगट झाला. सोनयाचा दिवस नाम आठविता. ज्याचं नाव घेतोय तो प्रगट झाला. म्हणजे काय झालं? आजी अमृते पाहला रूपी प्रगट पै झाला. ज्याचं नाव घेतोय तो नामी प्रगट होणं हा अमृताचा दिवस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी ज्याचं भजन करत होतो तो श्रीहरी माझ्यासमोर प्रगट झाला. त्या दिवसाचं वर्णन त्यांनी केलंय या अभंगामध्ये. हा एक अर्थ झाला. या अभंगाची संगती किती सुंदर आहे. आता एक एक अर्थ सांगतोय हळूहळू. पहिली गोष्ट, मुखामध्ये नाम येणं हा सोन्याचा दिवस. थोडं मध्ये ओठात आलंय तर पोटात ठेवत नाही, विसरून जाईल कदाचित. माझा एक प्रश्न आहे मामा, फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही सर्व जाणकार लोक आहेत, तुमच्या साक्षीनं मांडतोय. खत्री काका, माझा एक प्रश्न आहे. भगवंताचं नाव मुखात येणं हा जो सोन्याचा दिवस आहे तो लोक का घेत नाहीत? माझं बोलणं कळतंय ना? का घेत नाहीत? याचं खूप मी बारीक संशोधन केलं, खूप. आणि तुम्हाला सांगतो बरं का, कांतीभाऊ, मला त्याचं उत्तर सापडलं की नाम घेतलं की जर सोन्याचा दिवस होतोय तरी लोक का घेत नाहीत, याचं मला उत्तर सापडलं. आणि ते उत्तर सांगणार आहे मी. नाम श्रेष्ठ आहे, नामासारखं श्रेष्ठ काहीच नाही. पण महत्तम असणारं नाम, श्रेष्ठतम असणारं नाम, त्या नामामध्ये एक दोष आहे. नाम दोषी आहे. भगवंताच्या नावात एक दोष आहे. किती पवित्र असलं, किती चांगलं असलं, किती महान असलं तरी नामात एक दोष आहे. आणि तो मोठा दोष आहे. म्हणून लोक नाम घेत नाहीत. आणि ते पप्पूभाऊ दोष काय माहिती का? तो नामातला, नामात एकच दोष आहे, खूप मोठा दोष आहे. आणि नामाचा सर्वात मोठा दोष कोणता असेल तर ते फुकट आहे, एवढाच दोष आहे. ते जर 30,000 रुपये तोळा असतं ना तर माणसाने गुरुपुष्यामृताच्या योगावर ग्रॅम ग्रॅम घेऊन ठेवलं असतं. महाराजा लक्षात ठेव. पण ते फुकट आहे, त्याची किंमत कमी नाही. जनाबाईंनी फार सुंदर वर्णन केलं. जनाबाई जे अक्षरशत्रूबाई होती हो, जिला अक्षराचा गंध नव्हता, पण ती जनाबाई सारखी बाई म्हणते. फार सुंदर रचना आहे तिची. नाम फुकट चोखट, 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 नाम घेत नाही विट, नाम फुकट चोखट, नाम घेत नाही विट, नाम फुकट चोखट, 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 नाम फुकट आहे. पण ते चोखट आहे. आता हे सांगायला मला एक कीर्तन करावं लागेल, पण एक मौज म्हणून सांगू, व्यवहार म्हणून. किती चित्रासारखे बसलाय तुम्ही. मला फार अगदी मी अंतिम टप्प्यात आलोय. जे फुकट असतं ना
हे सगळे व्यापारी लोक आहेत अख्ख्या गोटीतले, इथपासून तिथपर्यंत सगळे माझ्या बाजूने साक्ष देतील. जे फुकट असतं ना ते चोखट नसतं, आहे ना. कीर्तनात बातमी आली की चौकामध्ये टोमॅटो फुकट वाटतायत. लोक कीर्तनातून थैल्या घेऊन पळाले. चौकात डोंगरा एवढा टमाट्याचा ढीग होता, लाल भडक टोमॅटो, असला एक एक टमाटा. काही बाईने असं वाळूला घमेलं कसं लावतात. असं मोठाले थैले लावले टमाटे भरायला, आणि असे भरणार तर बोट बचापच गेली त्याच्यात. अरे 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 अरे, फुकट आहे पण चोखट नाही. शेजारच्या गाडीवर होते टोमॅटो 40 रुपये किलो, आणि एक टोमॅटो असा असा. चोखट आहे, फुकट नाही. जे फुकट असतं ते चोखट नसतं, आणि जे चोखट असतं ते फुकट नसतं. पण नाम फुकट आहे पण ते चोखट आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढचं, काही गोष्टी फुकट मिळतात, चोखटही असतात, पण कालांतरानं त्याचा वीट येतो. टोमॅटो पिकले, एकानं कॅरेटच आणून दिलं घरी. बायकोने विचारलं, तुम्हाला आज मी टोमॅटोची चटणी करते. वा वा म्हणले. किती दिवसात खाल्ली नाही. 60 रुपये किलो टोमॅटो झालाय. मित्रांनी आणले, टोमॅटोची चटणी खाल्ली. संध्याकाळी आला घरी, आज काय केलंय? टोमॅटोचा रस्सा केलाय. वाह, काय दिवाळी आहे. सकाळी उठला, काय केलंय? टोमॅटोचं आमलेट केलंय. तो म्हणला, बाद झालं की आता 2 दिवस खायची किती खायचे टोमॅटो. चोखट आहे, फुकट आहे, पण त्याचा वीट येतो कालांतराला. पण नाम फुकट आहे, नाम चोखट आहे, पण त्याचा वीट येत नाही. लक्षात ठेवा. माझ्याकडे लक्ष द्या. मी फार आता अर्क सांगतोय, ज्याला इसेन्स म्हणतात या अभंगाचा. पहिली गोष्ट, नाम आठवणं हा सोन्याचा दिवस. इकडे लक्ष द्या, चुळबुळू नका. नाम आठवणं सोन्याचा दिवस. ज्याचं नाव घेतोय तो श्रीहरी प्रगट होणं हा अमृताचा दिवस. हा एक अर्थ. आता दुसरा अर्थ, शेवटच्या चरणाकडे लक्ष द्या, म्हणजे आणखीन अर्थ सुटेल. ज्या दिवशी आपण तनानं दास होऊ तो सोन्याचा दिवस, आणि मनानं दास झालो की अमृताचा दिवस. त्याचा अर्थ आहे शेवटच्या चरणात. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. ज्या दिवशी आपलं तन हरिसेवेत रत होईल तो सोन्याचा दिवस असेल, आणि ज्या दिवशी आम्ही मनानं शरण जाऊ अमृताचा दिवस असेल. आता या उत्सवापुरतं बोलतो, हळूहळू पुढे सरकतोय. घोटीची शताब्दी झाली, महाराष्ट्रभर त्याची कीर्ती गेली. जोग महाराजांनी लावलेला वेल गगनाला गेला, आणि त्या मोगऱ्याचा सुगंध महाराष्ट्रभर दरवळला. सगळ्या महाराष्ट्रात या उत्सवाची चर्चा आहे. मी 8 दिवसात सगळ्या महाराष्ट्रात फिरून आलो. जाईल तिथं माणसाच्या मुखामध्ये घोटीच्या सप्ताहाची बातमी आहे. याचं कारण काय की त्या शताब्दीचा वेल वर गेला आणि त्याचा सुगंध साऱ्या महाराष्ट्रात दरवळला. आता या चरणाचा अर्थ तुमच्यापुरता मर्यादित सांगतो. 2 पर्व काळ आले. घोटीच्या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण झाली, आणि ज्ञानेश्वरीला 725 वर्ष पूर्ण झाली. हा शताब्दीचं वर्ष म्हणजे सोन्याचा दिवस, आणि 725वं ज्ञानेश्वरीचं वर्ष हा अमृताचा दिवस मानला जातो. त्या पर्वकाळी हा योग यावा ही केवढी आनंदाची गोष्ट आहे की भविष्यामध्ये लोक सांगतील की ज्ञानेश्वरीची सप्तशतकोत्तर रजत जयंती झाली, त्या वर्षी आमच्या लोकांनी शताब्दी साजरी केली.